श्री चक्रधर संघ सांगत सेवा मंडळ परभणी द्वारा पदयात्रा आयोजित। ही पदयात्रा मध्यप्रदेश येथून प्रारंभ झाला तर बीड येथे समारोप। पिंपरीच्या बाजूला असणारी ही नदी, या नदीवरून छोटासा पूल, त्या पुलावरून पदयात्रा 10-11 दिवसाचा प्रवास करून ही दऱ्या, खोऱ्या, माळरान, कपार अशा वाटा निवडत मध्ये वाटेनं, जेणेकरून काही ठिकाणी पाऊल वाट पण नव्हती, अशा ठिकाणी नटोबा काढून ही वाट सरसावत राहिली। तर हे व्हिडिओमध्ये पूर्ण महिला किंवा पूर्ण पुरुष आले नाही, कारण दऱ्या खोऱ्यामुळे पुढं मागं होत असल्यामुळे थोडे व्यक्ती माणसं पदयात्रे करू येत राहिले। ही सध्या रामदऱ्याकडे जात आहे पदयात्रा। तर सर्व बाजूला माळरान असलेले भरपूर मोठमोठाले माळ आणि दऱ्या खोऱ्या, याच्यामध्ये पुरुष मंडळ सर्व पुढे गेलेत आणि महिला मंडळ सर्व पाठीमागं होत्या। त्यातल्या काही महिला मंडळ समोर आलेले आहेत, म्हणजे त्यांना कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहेत। रस्ता खूप हे असल्यामुळे जवळचा व्यक्ती पण दिसत नाही। या व्यक्ती तसंच पुढं नागमोडी वळणवाट, याही रस्त्यामध्ये कुठे दमलात थकलात एके ठिकाणी बसून गाणे म्हणतात। देवाचे श्री चक्रधर स्वामी यांचे सर्व तान करीत ही पदयात्रा पार पडत आहे। इथून पुढे 2 दिवसच पदयात्रा आहे, कारण बीड म्हणजे साकेश्वर झालं की पुढं बीडमध्ये समारोप आहे। पोहीचा देव केला की बीडमध्ये जाऊन समारोप होईल। तर हे अगदी इतक्या ह्याच्यामध्ये काही पदयात्रेकरूच्या पायामध्ये चप्पल वाहन देखील नव्हते। खूप दंडवत प्रणाम।